शिधापत्रिका धारकांनी 31 ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक. तहसीलदार भाऊसाहेब थोरात. रेशन कार्डवरील प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन. ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत. शासकीय नोकरी, जास्त उत्पन्न गट व कंपनी धारकांचीही पात्रता पडताळणी सुरू. चोपडा तालुक्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया करण्यात येत आहे. लाभार्थ्यांची ओळख पडताळणी व रेशन कार्डमधील नोंदी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने केवायसी करणे आवश्यक आहे. चोपडा तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी PHH सदस्य संख्या 1,82,588 असून अंत्योदय अन्न AAY शिधापत्रिकेवरील सदस्य संख्या 40,802 इतकी आहे. एकत्रित एकूण 2,23,390 सदस्य संख्यांपैकी सध्या एकूण 42,567 लाभार्थी सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थी सदस्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आपल्या जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई-पॉज मशीनद्वारे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी सदस्यांना शासनाच्या नियमानुसार अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसल्याचे ग्राह्य धरून त्यांचे नाव संबंधित लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांमध्ये शासकीय नोकरी करणारे व्यक्ती, शासनाने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी तसेच कंपनीधारक, कंपनीशी संबंधित पात्रता निकषात न बसणारे लाभार्थी यांचीही पात्रता पडताळणी करण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांनी आपली माहिती व पात्रतेची 3 सप्टेंबर 2026 पर्यंत पडताळणी करून घ्यावी. शासनाच्या निकषानुसार अपात्र आढळणाऱ्या लाभार्थ्यांची नावे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी यादीतून नियमानुसार वगळण्यात येतील. रास्तभाव दुकानदारांनी त्यांच्या दुकानदाराशी संलग्न असलेल्या ई-केवायसी प्रलंबित लाभार्थ्यांना याबाबत माहिती देऊन त्यांची ई-केवायसी अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करून घेण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. तसेच लाभार्थ्यांनी ई-केवायसी अथवा पात्रता पडताळणीसाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटकडे कागदपत्रे देऊ नयेत. संबंधित रास्तभाव दुकानदाराच्या ई-पॉज अथवा मेरा ई-केवायसी ॲपवर ई-केवायसीची प्रक्रिया करून घेणे आता बंधनकारक होणार आहे. त्याचबरोबर सर्व लाभार्थी धारकांनी घरबसल्या विहित मुदतीत ई-केवायसीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पुरवठा निरीक्षक किरण मेश्राम, पुरवठा विभाग यांनी असे आवाहन केलेले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. रेशन कार्डधारक जे त्याची ई-केवायसी बाकी आहे अशा 40 ते 42 हजार रेशन कार्डधारक आहेत यांना काय आवाहन करायचं? महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध सेवांचा लाभ देण्यात येतो. अशा लाभ मिळण्यासाठी आपली शिधापत्रिकाची लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं बंधनकारक असून आज अखेर तालुक्याअंतर्गत मंजूर अन्न सुरक्षा योजनेमध्ये लाभार्थी 1,82,588 व अंत्योदय लाभार्थी 40,802 अशा एकूण 2,23,390 लाभार्थ्यांपैकी 42,567 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. ही प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. या ई-केवायसी करण्याची अतिशय सुलभ प्रक्रिया आहे. आपण नजीकच्या जे काही आपलं स्वतःचं दुकान आहे त्या ठिकाणी भेट देऊन तुमच्या दुकानामार्फत किंवा मेरा ई-केवायसी असं देखील एक ॲप आहे. यामार्फत देखील आपण ते ॲप डाउनलोड करून ई-केवायसी स्वतःहून घरी बसून त्या ठिकाणी करू शकतात. मात्र ई-केवायसीचा उद्देश पात्र लाभार्थी निश्चित करणे आणि शासनाच्या निकषात न बसणारे, जास्त उत्पन्न असणारे किंवा अटीशर्तीचा नियमांचं पालन न करणारे अशा लाभार्थ्यांना त्यातून वगळणे हा आहे. सगळं पात्र लाभार्थ्यांनी तातडीनं आपल्या नजीकच्या स्वतः दुकानदाराला भेट देऊन ही प्रक्रिया समजून घ्यावी आणि काही वेळात ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.